जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे असे करंट अफेअर्स MCQच्या साहाय्याने समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. बघा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच इस्रोद्वारे प्रक्षेपित स्पॅडेक्स या उपग्रहाबरोबर कोणत्या बिया अवकाशात पाठवण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच इस्रोने स्पॅडेक्स या उपग्रहाबरोबर चवळीच्या बिया अवकाशात पाठवलेल्या आहेत. या ज्या चवळीच्या बिया आहेत त्याला अंकुर सुद्धा फुटला असून आता इस्रोने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी केली आहे. या ज्या बिया आहेत त्यासाठी एक डब्बी तयार करण्यात आली होती व त्या डब्बीची निर्मिती विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केली होती. यासच इस्रोने स्पॅडेक्स या उपग्रहाबरोबर पालकच्या बिया सुद्धा अवकाशात पाठवल्या असून हा जो पालकाच्या बियाचा प्रयोग आहे हा मुंबईच्या MT युनिव्हर्सिटीद्वारे करण्यात येत असून या प्रयोगाअंतर्गत पालकाची रोपे कमी गुरुत्वाकर्षणात कशी वाढतात याचा अभ्यास केला जाणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर नोट करून घ्या. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाद्वारे प्रकाशित माहितीनुसार प्रति व्यक्ती दूध उपलब्धतेच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या माहितीनुसार प्रति व्यक्ती दूध उपलब्धतेच्या बाबतीत पंजाब हे राज्य अग्रस्थानी आहे. पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीचा विचार केला तर त्याच्या वाट्याला 1245 ग्रॅम इतकं दूध येतं. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर 1171 ग्रॅमसह राजस्थान हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्यावर 1105 सह हरियाणा, चौथ्या क्रमांकावर 719 ग्रॅमसह आंध्र प्रदेश, तर पाचवा क्रमांक हा 700 ग्रॅमसह गुजरात या राज्यानं पटकावला आहे. बरं, आपल्या महाराष्ट्राची स्थिती यात काय आहे? तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला हे फक्त 347 ग्रॅम इतकंच दूध येतं. आता इथे दुधाचा उल्लेख आला आहे तर दुधाविषयी GK पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. तर जगातील सर्वात मोठा ऑपरेशन फ्लड हा डेअरी विकास कार्यक्रम भारताने कधी सुरू केला? तर 13 जानेवारी 1970 मध्ये भारताने ऑपरेशन फ्लड सुरू केलं होतं. हे प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आले आहेत, त्यासाठी नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. WHO आणि भारतीय मानक ब्युरोनुसार पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा प्रति लिटर किती असावी? तर मित्रांनो, पिण्याच्या पाण्यात नायट्रेट हे 45 मिलीग्राम इतकं असावं अशी मर्यादा WHO आणि भारतीय मानक ब्युरोने घातली आहे. पण भारतात सध्या स्थिती काय आहे? तर भारतातील 440 जिल्ह्यात पाण्यातील नायट्रेटची पातळी ही धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आला आहेत. ते जिल्हे कोणते? तर वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आला आहे. मित्रांनो, ही जी सर्व माहिती आहे ना, ही केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालातून घेण्यात आली आहे. या अहवालानुसार 3 राज्यातील 40% अधिक नमुने हे प्रदूषित आढळले आहेत. राजस्थानमधून जे एकूण नमुने घेण्यात आले होते त्यामधील 49% नमुन्यात नायट्रेटचं प्रमाण हे 45 मिलीग्रामपेक्षा अधिक आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील एकूण नमुन्यापैकी 35.6% नमुने हे दूषित आढळले आहेत. आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर केंद्रीय भूजल मंडळाने हा अहवाल प्रकाशित केला. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या संस्थेने कर्करोगाच्या उपचारासाठी इंजेक्टेबल हायड्रोजेल विकसित केलं? तर आता जे इंजेक्टेबल हायड्रोजेल आहे हे IIT गुवाहाटी या संस्थेने विकसित केलं असून याच्या निर्मितीसाठी IIT गुवाहाटीने कोलकात्याच्या बोस इन्स्टिट्यूटची सुद्धा मदत घेतली आहे. याच टाईपमध्ये अजून एक प्रश्न पहा. मृदा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहेत? तर आता मृदा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी IIT बॉम्बेने जीवाणू विकसित केले आहेत. ते मृदेमधील रासायनिक घटकांचे सुद्धा विघटन करून मातीची सुपीकता वाढवण्यात मदत करू शकतात. ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा. भारतातील कोणत्या राज्यात जनरेशन बीटा अंतर्गत पहिले बाळ जन्माला आले? तर आता भारतातील मिझोराम या राज्यात जनरेशन बीटा अंतर्गत पहिलं बाळ जन्माला आलं आहे. हे जे बाळ आहे हे 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता जन्माला असून या बाळाचं नाव फ्रँकी असं ठेवण्यात आलं आहे. हे जनरेशन बीटा काय आहे? तर 1 जानेवारी 2025
ते अंदाजे 2039 पर्यंत जन्माला आलेल्या मुलांना जनरेशन बीटा या नावानं ओळखलं जाणार आहे. याआधी सुद्धा अशी नावे देण्यात आलेली असून 2010 ते 2024 मध्ये जन्मलेल्या मुलांना जनरेशन अल्फा असं म्हटलं जातं. 1996 ते 2010 मध्ये जन्मलेल्या मुलांना जनरेशन झेड, तर 1965 ते 1980 मध्ये जन्मलेल्या मुलांना जनरेशन एक्स या नावानं ओळखलं जातं. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, भारतातील मिझोराम या राज्यात जनरेशन बीटा अंतर्गत पहिलं बाळ जन्माला आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या खो खो वर्ल्ड कपच्या शुभंकराचं नाव काय आहे? मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की खो खो वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत असून यात महिला आणि पुरुष या दोन्ही इव्हेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी या खो खो वर्ल्ड कपचे 2 मॅस्कॉट लॉन्च करण्यात आले असून एकाचं नाव तेजस तर दुसऱ्याचं नाव तारा असं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, हा जो खो खो वर्ल्ड कप आहे हा कधी आयोजित करण्यात येईल? तर हा खो खो वर्ल्ड कप 13 जानेवारीला सुरू होणार असून 19 जानेवारीपर्यंत हा चालणार आहे. या स्पर्धांचं आयोजन कुठे करण्यात येईल? तर नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर या स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल. बरं, या खो खो वर्ल्ड कपचं ब्रँड अँबॅसिडर कोणाला बनवण्यात आलं? तर सलमान खान यांना या खो खो वर्ल्ड कपचं ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियातील सर्वात मोठ्या 15व्या एरो इंडिया शोचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर हा जो 15वा एरो इंडिया शो आहे हा कर्नाटक या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार असून कर्नाटकमधील बँगलोर या शहरातील येलाहंगा येथील एअरफोर्स स्टेशनवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. या एरो इंडिया शोची ही 15वी आवृत्ती असून हा एरो इंडिया शो दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो व 2025 मध्ये याचं आयोजन 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान करण्यात येईल. या शोची थीम द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही आहे. बरं, हा एरो इंडिया शो पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला होता? तर 1996 मध्ये पहिल्यांदा हा शो पार पडला होता. आता हा प्रश्न पहा, भारतातील पहिले AI आधारित कॅम्पस कोणत्या शहरात स्थापन करण्यात येणार आहे? तर आता भारतातील पहिलंच AI आधारित कॅम्पस हे लखनौ या शहरात स्थापन करण्यात येणार असून याची निर्मिती चंदीगड विद्यापीठाद्वारे करण्यात येत आहे. मित्रांनो, हे कॅम्पस विद्यार्थ्यांना AI वर्धित शिक्षण प्रदान करण्याचं कार्य करेल व या कॅम्पसमध्ये अभियांत्रिकी, व्यवसाय, आरोग्य आणि जीवनविज्ञान, मानवता, लिबरल आर्ट्स आणि कायदेशीर अभ्यास या 6 प्रमुख क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, याआधी सुद्धा काही पहिल्यांदाच घटना घडल्या होत्या, त्या सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर हे लडाखमध्ये स्थापन करण्यात आलं. तर भारतातील पहिली जलवाहतूक सेवा जम्मू काश्मीर, भारतातील पहिले झिरो वेस्ट विमानतळ मध्य प्रदेश आणि भारतातील पहिला खाजगी लष्करी विमान कारखाना गुजरात, तर देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली. आणि आता हैदराबादमध्ये भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र स्थापन करण्यात येईल. ठीक आहे, तर आता पुढील प्रश्न पहा, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? मित्रांनो, आता भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवीन अध्यक्ष हे बहादूर सिंग सागू हे बनले आहेत. हे जे बहादूर सिंग सागू आहेत हे माजी गोळाफेकपटू होते व ते आता पुढील 4 वर्षासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांच्या आधी या पदावर आदिल सुमारीवाला हे कार्यरत होते. त्यांनी या पदावर 12 वर्ष कार्य केलं होतं, पण आता त्यांच्या जागी बहादूर सिंग सागू यांची नियुक्ती करण्यात आली. बहादूर सिंग सागू हे आशियाई सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी 2002च्या बुसान आशियाई खेळांमध्ये गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं व 2000 आणि 2004च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये सुद्धा ते सहभागी होते. त्यांना भारत सरकारने त्यांच्या खेळातील योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर कपचं विजेतेपद कितव्यांदा पटकावलं? तर आता ऑस्ट्रेलिया या देशाने बॉर्डर गावस्कर कपचं विजेतेपद 8व्यांदा पटकावलेलं आहे. हा जो बॉर्डर गावस्कर कप आहे हा ऑस्ट्रेलिया आणि भारत या 2 देशांदरम्यान खेळवला जातो व या स्पर्धेची पहिली आवृत्ती ही 1996-97 मध्ये आयोजित करण्यात आली. यंदाचा बॉर्डर गावस्कर कप ऑस्ट्रेलियात खेळण्यात येत असून यातील 3 सामने जिंकत हा कप ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो पृथ्वीचा परिभ्रमण दिवस आहे हा दरवर्षी 8 जानेवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस 8 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुकॉल्ट यांनी 8 जानेवारी 1851 सालीच पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते याचा पुरावा दिला होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस
8 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील कोणत्या राज्यात HMPV विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.